महसूल सप्ताहाच्या निमित्ताने चिंचोली येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. तहसीलदार सरिता भगत यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित या शिबिरात नागरिकांच्या महसुली आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. प्रशासन नागरिकांच्या दारी ही संकल्पना राबवत चिंचोली येथे आयोजित या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घेतला. या शिबिरात जमिनीचा 7-12 आणि 8 उतारा काढणे, फेरफार नोंद, वारस नोंदणी, जमिनीची मोजणी तसेच शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करणे यांसारख्या महत्त्वाच्या महसुली प्रश्नांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन करून तोडगा काढण्यात आला. या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधाय योजना, आधार कार्ड अपडेट, पुरवठा विभाग आणि वैद्यकीय सेवा अशा विविध विभागांनी आपले स्टॉल्स लावून नागरिकांना सेवा दिली. या लोकाभिमुख उपक्रमामुळे चिंचोलीतील अनेक ग्रामस्थांचे महिनानमहिने प्रलंबित असलेले प्रश्न एकाच छताखाली मार्गी लागले आहेत. प्रशासनाच्या या थेट जनसेवेच्या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून स्वागत केले जात आहे. काय सांगाल, सध्या महसूल सप्ताह प्रत्येक मंडळामध्ये आयोजित करण्यात येत आहे. आज तुम्ही चिंचोली या मंडळामध्ये आहे, एकंदरीत काय सांगाल या संदर्भात? माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे सर यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय विभागीय आयुक्त पापडकर सर, माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी सर तसेच माननीय विभागीय अधिकारी गोरड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मंडळ स्तरावरती छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाराजस्व शिबिर टप्पा 1च्या अंतर्गत आज आम्ही चिंचोली मंडळामध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या शिबिराचा उद्देश जे लोकाभिमुख प्रशासन ही संकल्पना राबवणे, म्हणजेच तालुका स्तरावर येऊन जे लोकांना तक्रारी अर्ज करावे लागत आहे किंवा छोट्या छोट्या समस्येसाठी तालुका स्तरापर्यंत यावं लागत आहे, त्या न येता आम्ही इथे एका ठिकाणीच सर्व विभाग व आमचे तालुका स्तरावर मंडळ स्तरावरील सर्व मंडळातील तलाठी मंडळाधिकारी यांना उपस्थित ठेवून आज आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. मॅडम, किती निकाली काढण्यात आले? अजून समाधान शिबिर चालू आहे. आज दिवसभर चालणार आहे. 4 वाजेपर्यंत आमचं शिबिर चालणार आहे. त्यानंतर आम्ही आकडेवारी देऊ शकतो. एकंदरीत शेतकऱ्यांना आता इथून पुढे काय आव्हान कराल तुम्ही, की जे येणाऱ्या दिवसांमध्ये अजून दुसरीकडे आयोजित होणार आहे त्यांच्यासाठी काय आपलं या शासन निर्णयाअंतर्गत प्रत्येक मंडळामध्ये या पद्धतीची शिबिर आम्ही आयोजित केलेली आहेत आणि त्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते प्रसिद्धी पण दिलेली आहे आम्ही त्या नियोजनाला. पुढील जे शिबिर आहे आमचं किशोर मंडळामध्ये आहे आणि 8 मेला एक तालुका स्तरावरती पण आम्ही शिबिराअंतर्गत मोठा कार्यक्रम घेत आहोत. शिबिराव्यतिरिक्तही आमची जी दैनंदिन कामकाज जे आहे तहसील स्तरावरती चालू आहे. सर्व शेतकऱ्यांशी संबंधित आता रस्त्यांचे काही ज्वलंत प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर काही 7-12 विषयक आणि फेरफार विषयक जे प्रश्न आहेत ते आम्ही महसूल विभागामार्फत सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गतची जी नवीन त्यांची नावनोंदणी किंवा ज्यांचे पगार थांबलेले आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही महिला बाल विकासच विभागाचा येथे कॅम्पमध्ये आज समावेश करून घेतलेला आहे आणि त्यांच्यामार्फत अर्ज स्वीकारून त्यांच्या आम्ही समस्या निराकरण करत आहे. त्याचबरोबर सामाजिक सहाय्य योजनेअंतर्गत श्रावण बाळ संजय गांधी योजनेअंतर्गत तसेच राष्ट्रीय उद्यमकाळ योजनेअंतर्गत ज्या फाईल्स वगैरे आमच्याकडे येतात त्याचाही तत्काळ निपटारा करण्यात आम्ही करत आहोत. तर शेतकऱ्यांनी जी मंडळ स्तरावर अशी शिबिर आम्ही आयोजित केलेली आहे त्याचा लाभ घ्यावा आणि आम्ही त्यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या आम्ही तत्काळ तिथेच निपटारा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत मॅडम काय सांगाल, की पाणंद रस्त्यांसंदर्भामध्ये एक नंबर जारी करण्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या तालुक्या स्तरावरती काय याची अंमलबजावणी सध्या चालू आहे? पाणंद रस्त्यांची जी आम्ही पूर्ण यादी गाव स्तरावर बनवलेली आहे आणि त्याचबरोबर आता शासनाने अजून एक शासन निर्णय काढलेला आहे बळीराजा पांदन क्षेत्रस्थ. तर बळीराजा पांदन रस्त्याची आमची माननीय आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली याबाबत सविस्तर मीटिंग झालेली आहे
लवकरच त्याच्यावरच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आमची पुढची कारवाई चालूच राहील. त्याचबरोबर रेग्युलर जे आमच्याकडची 100 MCFI अंतर्गत तसेच 143 अंतर्गत जी आमच्या लेवलवर प्रकरणं पेंडिंग आहेत ते आम्ही तात्काळ निकाली काढून त्याच्यावरती निर्णय घेणार. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, चिंचोली, छत्रपती संभाजीनगर.